वास्तव में हमारी संगठित शक्ति इतनी बड़ी हो गई है कि सेंट्रल गवर्नमेंट को, आरएसएस को, क्योंकि जिसको बीजेपी सरकार कही जाती है वो वास्तव में बीजेपी सरकार नहीं है, वो आरएसएस की सरकार है। इसको हम लोगों को प्रचार करते वक्त भी यही प्रचार करना चाहिए कि ये सरकार आरएसएस की सरकार। हम क्यों इस बात का प्रचार करें कि ये बीजेपी की सरकार है? अगर हम ये बीजेपी की सरकार है इस तरह का प्रचार करें तो उनका प्रचार होगा, और वो जिस पर पर्दा डालना चाहते हैं उसमें हमारी वजह से कामयाब हो जाएंगे। तो हमको इसको आरएसएस की सरकार कहनी चाहिए, बीजेपी की नहीं। और ये मेरा ओपिनियन हो गया, इसका कोई ना कोई सबूत होना चाहिए। थोड़ा सबूत दे देता हूँ, बिगड़ी की आदत है, अगर सबूत को बोल ये थोड़ी बिगड़ी हुई आदत। आरएसएस के लोग प्रचार करते हैं कि नरेंद्र मोदी ओबीसी है। जब चुनाव होता है तो कहते ओबीसी के नरेंद्र मोदी, मगर ओबीसी की जल्दी आदाय गिनती करने का समय आता है तो नरेंद्र मोदी के द्वारा सुप्रीम कोर्ट में हलफनामा दाखिल किया जाता है कि ओबीसी की जाति आदाय गिनती नहीं की जाएगी। ये ओबीसी का आदमी ओबीसी के ही विरोध में हलफनामा दाखिल करते, ये नेचुरल नहीं कहा जा सकता, स्वाभाविक नहीं कहा जा सकता। कैसे ये स्वाभाविक कैसे नहीं, नेचुरल कैसे नहीं? तो मैं हमेशा उदाहरण देता हूं, गधे से गधा आदमी हो, ऐसा होता नहीं, साहब होता नहीं, गधा होता है, गधे से गधा नहीं होता। मगर बात को अतिरंजित स्वरूप से इसलिए बता रहा हूं क्योंकि आपको बात समझ में आए जल्दी। मेरा बोलना मकसद नहीं, आपको समझना ज्यादा महत्वपूर्ण है। गधे से गधा आदमी ढूंढो, उसके हाथ में कुल्हाड़ी है। कुल्हाड़ी देने के बाद उसको कहो कि आप लेफ्ट हैंड इस कुल्हाड़ी से काटो। गधे से गधा उसको कुल्हाड़ी देने के बाद बोले लेफ्ट हैंड काटो, तो क्या बोले इतना गधा जरूर इतना गधा है। अपने ही लोगों के विरोध में ओबीसी का होकर ओबीसी के ही विरोध में हलफनामा दाखिल कर दे, इतना गधा है नरेंद्र मोदी। फिर कारण क्या है? फिर उसको बोलो घंटा भर भाषण करे तो घंटा भर भाषण करता है। तो इसलिए ये कहना कि वो गधा है ये तो नहीं है। कम से कम मैं तो मानने के लिए तैयार नहीं कि नरेंद्र मोदी गधा है। कोई माने ना, मगर मैं नहीं मानता। फिर कारण कुछ और हो, कारण के बगैर परिणाम कैसे आता है? तो वैज्ञानिक नियम है, कारण होता है तो परिणाम होता है, कारण ही नहीं है तो परिणाम कैसे होगा? कॉज एंड इफेक्ट। पानी में बुद्ध ने कहा कार्य कारण भव, बुद्ध से चला गया। कार्य कारण भव, कारण होता है तो परिणाम होता है, कारण नहीं होता है तो परिणाम नहीं होता। अगर परिणाम एक ओबीसी के आदमी के द्वारा ओबीसी के ही विरोध में हलफनामा दाखिल करने का जो परिणाम है, इसका कोई ना कोई कारण तो होना चाहिए ना, बगैर कारण से तो नहीं है ना। तो इसका कारण ये है कि जिस आरएसएस से नरेंद्र मोदी को प्रधानमंत्री अडवाणी को साइड करके डिक्लेयर किया, तो नरेंद्र मोदी को प्रधानमंत्री का कैंडिडेट घोषित करना था, बीजेपी ने
सबसे ज्यादा शक्तिशाली व्यक्ति अडवाणी थे। तो अडवाणी को साइड करने की ताकत बीजेपी के किसी नेता की नहीं थी। कोई नेता बीजेपी में ऐसा नहीं था जो अडवाणी के द्वारा तैयार किया हुआ। उस समय अरुण जेटली की बड़ी तूती बोलती थी, तो बहुत बड़ा राष्ट्रीय महासचिव हुआ करता था, स्पोक्सपर्सन होता था, और टीवी पर जब क्रिटिकल समस्या आती थी उसको तो सुप्रीम कोर्ट का बड़ा नेता वो भी अडवाणी को साइड करने के लिए उसके पास भी इतनी ताकत नहीं। सुषमा स्वराज थी, उसके पास भी इतनी ताकत नहीं थी। यानी बीजेपी की सेकंड लाइन, थर्ड लाइन, जो भी लीडरशिप उस समय थी, किसी में ये ताकत नहीं थी कि वो अडवाणी को साइड कर दे। फिर अडवाणी को साइड करने की ताकत किसके पास थी? आरएसएस के। आरएसएस ने वेटो पावर का इस्तेमाल किया अडवाणी के लिए और नरेंद्र मोदी का रास्ता खुला कर दिया। ब्राह्मणवादियों के धमाके और मुसलमानों को फांसी, ये ऐसे खुशी साहब का किताब है जिसमें उन्होंने सबूतों के साथ बताया कि पिछले 2000 के बाद भारत में जो सिलसिलेवार बम ब्लास्ट हो रहे थे, वो बम ब्लास्ट ब्राह्मणों के द्वारा किए जा रहे थे और उसमें आरएसएस के लोग सहभागी थे। इस किताब में ब्राह्मणवादियों के धमाके, मुसलमानों की फांसी, ये सबूतों के साथ बताया गया। शायद ये पहला किताब है जिसमें आरएसएस के लोग बम धमाके कर रहे थे भारत में। ये पहली किताब है, ये सबूत के साथ बताया गया है। और ये किताब लिखने वाला व्यक्ति ये महाराष्ट्र स्टेट लेवल का, आईजी लेवल का अधिकारी पुलिस का है, तो वो उस तरीके से ये किताब जो है सबूतों के साथ लिखी। तो ये 175 रुपए की किताब है, आप लोगों को 300 रुपए मिलेगी, 75 रुपए आज के लिए कम से कम। मैं कंट्रोलिंग के लिए आपके सामने प्रस्तुत हूँ और कंट्रोलिंग बातें आप लोगों के सामने जो बहुत सारे वक्ताओं ने बहुत सारी बातें कही, तो संबंध में कुछ बातें आप लोगों को संगठन की जो भूमिका है वो आपको मालूम होनी चाहिए कि संगठन का स्टैंड क्या है, संगठन की भूमिका क्या है, संगठन क्या सोचता है, क्या करना चाहता है। ऐसे परिस्थितियों में हमारे सुकुमार पांडल साहब ने और बहुत सारे माने साहब ने भी अभी तक की उस संबंध की बातें निश्चित रूप से बताया जाएंगे। तो सबसे पहली बात मैं आप लोगों को बताना चाहता हूँ कि वामसे ये केवल जागरण और प्रबोधन करने वाला संगठन नहीं, वामसे केवल जागरण और प्रबोधन करने वाला संगठन नहीं है। तो जिस मकसद के लिए जागरण और प्रबोधन किया जा रहा है, उस मकसद को हासिल करने के लिए जो भी जरूरी बातें हैं वो सारा काम मानसिक भी लोग करते हैं। पंजाबराव देशमुखांना माहित होतं की बाबासाहेब आंबेडकर जेव्हापर्यंत संविधानामध्ये आहे, संविधान सभेमध्ये आहे, तेव्हापर्यंत या प्रश्नाची चिंता करण्यात त्यांना तेवढा सारस्थ वाटलं नाही आणि त्यांनी तो जो मुद्दा होता तो काँग्रेसच्या पुढेनंतर मांडणी ठेवला। पण जेव्हा माहित पडलं की बाबासाहेबांनी 340व्या कलमाने ओबीसीला त्याच्यामध्ये रिझर्वेशन देण्यात यावं म्हणून जी 130 340 मध्ये कलम टाकण्यात आला, तेव्हा पंजाबराव देशमुखांना पण धक्का लागला
ती म्हणजे मी का करू शकलो नाही ते बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि ही जी मुद्दे आहे ते खरोखर इतके अवघड होते कारण ओबीसीचं नेतृत्व बाबासाहेबांकडे नव्हतं आणि फक्त बाबासाहेबांच्याकडे जे नेतृत्व होतं तेव्हा जे शेड्यूल कास्ट म्हणायचे किंवा जे अस्पृश्य होत्या त्यांचंच नेतृत्व बाबासाहेबांकडे होतं. पण तरी बाबासाहेबांनी त्यांच्या सोबत लढून काँग्रेसच्या सोबत लढून ओबीसीचं जे आरक्षणाचा आणि भिंतीचं जे कलम होतं 340 ते टाकण्यामध्ये यश मिळवलं. एवढंच काय की जेव्हा हा प्रश्न उठला तेव्हा सरदार पटेलांनी सुद्धा प्रश्न केला की ही ओबीसी म्हणजे कोण. म्हणजे बघा ओबीसीचा नेता आहे आणि ओबीसी कोण हा प्रश्न विचारतोय आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांनी त्यांना सांगितलेलं आणि एक्सप्लेन केलं पण तरी ते ओबीसीच्या प्रश्नामध्ये लक्ष घ्यायला तयार नव्हते. आणि तेवढ्या ह्याच्यातही बाबासाहेबांनी तेवढ्या विरोधातही 340 कलम टाकलेले आणि 340 कलम टाकल्यामुळे सगळ्या काँग्रेस वाल्या लोकांची पंचायत झाली आता करायचं काय या 340 संपलं. पण जसा जसा समोर काळ गेला तेव्हा नेहरूंनी ओबीसीसाठी काका कालेलकर कमिशन नेमलं आणि काका कालेलकर कमिशनची जेव्हा रिपोर्ट आली तेव्हा ती नेहरूंनी इंडियाची रिजेक्ट केली कारण त्यांनी कालेलकरला कसं सांगितलंय की तुम्ही असं करा की मी जे काही फायंडिंग्स केलेले आहेत जे मी काही सर्वेक्षण केलेलं आहे त्याच्याशी मी स्वतः सहमत नाही आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी नेहरूंनी आपल्यावर नाही घेता ती कालेलकरवर ढकलली आणि त्यामुळे तो जो मुद्दा होता तो मागे ढकलण्यात गेला आणि तो पूर्ण खंडावर गेला. आणि त्याच्यानंतर जवळजवळ विचार करा 30-35 वर्ष जातात तेव्हापर्यंत रिझर्वेशन ही सगळी सुरू होऊन जातं. पण तरीही जे ओबीसीचं जे रिझर्वेशनचं आहे किंवा ओबीसीचे जे जनगणनेचा मुद्दा आहे तो अजूनही 35 वर्षापर्यंत समोर आलेला नाही. काशीरामांचं नेतृत्व समोर आलं आणि त्याच्यानंतर मग कुठे काँग्रेसला थोडासा जाग आली म्हणण्यापेक्षा त्यांनी त्याच्यातही राजकारण केलं आणि बीपी मंडल हे जे होते त्यांना पुन्हा ओबीसी भिंती करण्यासाठी किंवा ओबीसीच्या आरक्षणासाठी त्यांना पात्र करण्यात आले आणि त्यांच्याच माध्यमातून मग हा बीपी आपण मंडळ म्हणतो की मंडल कमिशन तयार झालं आणि मंडल कमिशन जेव्हा तयार झालं आणि ते इम्प्लिमेंट करण्याची वेळ आली तेव्हा बीपीसीनी पण त्याच्यामध्येही राजकारण केलं आणि काहीच बाबी त्यांनी काही स्वीकारल्या. पण त्याच्या समोरचं अजून असं झालंय की मग मंडल आणि कमंडलची लढाई सुरू झाली आणि सर्वात त्याच्यामध्ये आश्चर्याची गोष्ट अशी होती की ज्या समाजासाठी हा लढा जो 150 वर्षापासून चालू होता त्या समाजाला तेव्हापर्यंत अजूनही काही बनत नव्हतं. मित्रो, ओबीसीची जात जनगणना होणं म्हणजे ब्राह्मणांचा खड्डा खोदण्यासारखा. त्याच्यामुळे सत्ता ब्राह्मणाच्या हातात असल्यामुळे ती संख्या काय डिक्लेअर करणार नाही. ते हिंदूंची संख्या डिक्लेअर करतात. या देशात हिंदूंची संख्या जास्त आहे म्हणून या देशाचं नाव हिंदुस्थान करा त्याच्यासाठी ते धडपडतील. पण जनगणनेच्या मात्र ते लय नादाला लागेल असं काय मला वाटत. माझ्या बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC STचं रिझर्वेशन काढून घेतलं आणि त्यानंतर बाबासाहेब म्हणले की देशाच्या साडी माळी केली तांबडी खुर्ची नाही नंतर सुद्धा नवा कुंभा गावातले 12% ओबीसी हे सुद्धा सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना सुद्धा रिझर्वेशन द्या. हा विरोध काय आत्ताचा नाही. पण त्यावेळेस ह्या जातीवादी धर्मांध जे सदस्य होते ते म्हटले मिस्टर आंबेडकर बीसी केलं बीसीचं काढून घेतला तर ओबीसी काय लावत. बाबासाहेब म्हणले तुम्हाला ओबीसी माहित नसेल मला माहित आहे देऊ नको. पण या देशातले ओबीसी सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागास आहेत की नाही हे शोधण्यासाठी तर घटनेत कलमकार तरतूदकार
आग्रह बाबासाहेबांचा मान्य झाला आणि या देशातले ओबीसी सामाजिक शैक्षणिक आर्थिक मागास आहेत की नाही हे शोधण्यासाठी घटनेत 340 कलम आहेत. त्या 340 कलमाच्या अनुषंगानं आणि महिलांचं रिझर्वेशन याच्यासाठी बाबासाहेबांनी खूप आंदोलन केली, खूप संघर्ष केला. प्रसंगी बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा सुद्धा राजीनामा दिला. त्यावेळेस काय बीजेपी नव्हतं, त्यावेळेस काँग्रेस होतं. फारच आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू झाले ना. कालेलकर आयोग नेमला. कालेलकर नंतर 40% शिफारस केली होती ना. ओबीसीला 40%, एससीला 13%, एसटीला 7.5%. आणि हा सगळा गोतावळा ओपन मध्ये यायला आणि तयार म्हटल्यानंतर ब्राह्मण खवळली आणि कालेलकर रे कालेलकर काय केलंय म्हणाले वाईट परिस्थिती आहे, 40% दिले आणि सगळ्यांनी ओपन मध्ये आमच्या पोरांनी काय खराटा धरायचा का हातात म्हणून तलबी दिली कालेलकरला. कालेलकरनं भीतीपोटी राष्ट्रपती महोदय त्या आमच्या अहवालामध्ये काही त्रुटी अशा पद्धतीचे पत्र दिलं. तो कालेलकर आयोग गुंडाळून गेला. ज्या वेळेस ओबीसीचा विचार झाला त्या वेळेस सत्तांतर झालंय. काँग्रेसच्या राज्यात ओबीसीचा विचार झालेला नाही, लक्षात घ्या. मंडळ आयोग कालेलकर आयोग कधी नेमला? काँग्रेसचं सत्ता गेल्यानंतर कालेलकर आयोग नेमले नाही. त्यानंतर सत्तांतर झालं, काँग्रेस सत्तेतून आऊट झालं, पुन्हा पुरोगामीच्या हातात सत्ता आली. त्यावेळेस मंडळ आयोगाची स्थापना झाली. मंडळ आयोगाने 2 वेळेस सर्वे केला, 2 वर्ष अहवाल सादर झाला, पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं. त्या मंडळ आयोगाला काँग्रेसवाल्यांनी हात घातला नाही. हे समजून घ्या की काँग्रेस म्हणजेच बामण होती. काँग्रेस हा पक्षच बामणांचा. टिळक म्हणायचे शाहू महाराजांना या की काँग्रेसमध्ये. महाराज म्हटले राजा असताना माझी असली तरा केले, तुझ्या हातात सत्ताल्यावर काय करतील. म्हणून शाहू महाराज असतील, फुले असतील, बाबासाहेब असतील, अण्णाभाऊ साठे असतील, हे काँग्रेसमध्ये गेलेले नाही. समजून घ्या. मंडळ आयोग लागू झाला, पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं. शिफारस लागू झाली, लागू होण्यापेक्षा दाखल झाला, काँग्रेसचं सरकार आलं. काँग्रेसनं कधीही मंडळ आयोगाच्या माध्यमातून ओबीसीचा मूळचा विचार केलेला नाही. पुन्हा सत्तांतर झालाय देशामध्ये. बीजेपीच्या पाठिंब्यावर विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान झाले आणि व्हीपी सिंगाने मंडळ आयोगाला हात घातल्या देश पेटला. देश पेटवला इलेक्ट्रॉनिक मीडियानं, प्रिंट मीडियानं. मंडळ आयोगाला विरोध म्हणून सगळं वातावरण तयार केलं. अरे ओबीसी 52% तो मंडळ आयोग होता, त्यांचा विरोध नव्हता. एससीच्या सगळ्या पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला होता, त्यांचा विरोध नव्हता. आदिवासींचा विरोध नव्हता. मराठा महासंघानं सुद्धा पाठिंबा दिला होता, त्यांचा विरोध नव्हता. अल्पसंख्याकांनी. मग विरोध कुणाचा होता? ह्या देशाच्या 3.5% ब्राह्मणांनी देश पेटवल्यासारखा दाखवला. एक उदाहरण सांगतो. दिल्लीमध्ये एक पोरगी कपड्या सकट जळून मेली आणि तिच्या शेजारी कागदाची चिठ्ठी शिल्लक होती. त्या काळात मंडळ आयोगाच्या वातावरणात कागदाची चिठ्ठी, त्याच्यात लिहिलं होतं मी मंडळ आयोगाच्या व्हीपी सिंगाच्या विरोधात आत्मदल करतो. तर PSI जरा हुशार होता त्या भागाला. जायला म्हटले आखी पोरगी कपड्या सकट जळतात, कागदाची चिठ्ठी कसं झोपडी पेटली व्हीपी सिंगाच्या विरोधात, खपवली. आत्महत्या केल्या व्हीपी सिंगाच्या विरोधात. त्या PSIनं त्या पोरगीच्या भावाला बोलून घेतलं. बापाला एक मुस्कान दिलं. बाप म्हणला पोराला माहित आहे. पोरग्याला झटका. पोरग म्हटलं व्हीपी सिंगाचा काय संबंध आहे, प्रेम प्रकरणात मी. हा इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया त्यांचा असल्यामुळे असं वातावरण तयार केलं. जानकर ह्या मेश्राम साहेब, महादेव जानकर हे व्यक्तिमत्व तुम्हाला माहित असेल. मंडळ आयोगाच्या विरोधात मोर्चे निघाले. सांगलीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे, त्यांचा एक मोर्चा निघाला मंडळ आयोगाच्या विरोधात. आणि त्या मंडळ आयोगाच्या विरोधातल्या मोर्चात महादेव जानकर होता.
महादेव जानकर त्याला म्हणजे बाजूले बाजूले तुम्हाला काय तू काय आहे मोर्चा तुम्हाला माना मारायला सगळं दिलं म्हणून आम्हाला पेटवलं. अरे धनगर सुद्धा ओबीसी मध्ये आहे. ओबीसी ना कळू दिलं नाही, अफवा सोडली, माना महाराज पुन्हा दिलं, ओबीसी त्यांच्या मोर्चामध्ये आला. अशा पद्धतीचं रान उठवलं मित्रा. पण व्हीपी सिंग ऐकायला तयार नाहीत. व्हीपी सिंग म्हटले मी मंडल आयोग लागू करणार. आणि मग अडवाणी वाजपेयी म्हणाले व्हीपी मंडळाला हात घातलास तर आम्ही राम मंदिर बाबरी मशिदीला हात घालू. व्हीपी म्हटले काय रामाचं प्रकरण आहे. अडवाणी म्हटला आमचा राम बाबराच्या गाभाऱ्यात जन्माला आला तिथं हे ओबीसीना सांगूया हा इतिहास. व्हीपी म्हटले अरे राम 14 वर्ष वनवास काट्या कुट्यात वनात तिथं सुद्धा पाय लागले तिथं कुठं पाहिला नाही ना गाभारात. मंडल आयोगाच्या संदर्भामध्ये व्हीपी निर्णय घेतोय म्हटल्यानंतर त्यांनी राम रथ यात्रा काढली मित्रांनो. रथ यात्रा ओबीसीच्या विरोधात होती. रामानं राम रथ यात्रा तयार केले. अडवाणी आज बसले काच बुलेट प्रूफ गोळी मारली लागू नये म्हणून ती कायम सुरक्षित राहतात ना आम्हाला मारतात. एनडीटीव्हीच्या बातम्या रमेश कुमारच्या बरोबर त्याच्यानंतर ती माया आणि वामनराव या 3 गोष्टी मी त्या मोबाईलवरती पाहत. हा एकच गडी असा आहे की जो देशभर हिंडतोय आणि नुसतं हिंडत नाही तर जागोजागी अशी पद्धत त्यांनी उभी केलेली आहे. ती बनाव करीत आहे. म्हणजे त्यांच्या तोंडावरती त्यांचा गौरव करण्यासाठी अगदी काही बोलत आहे. जरी ते माझे मित्र असले तरी मी त्यांच्या गौरवासाठी बोलत नाही. ही वस्तू किती आदर्श आहे की जेव्हा सारा गैरकात्र झालेला समाज गडबडीत झालेला आहे अशा वेळेला काश्मीर ते कन्याकुमारी उभे राहिलेली ही वामनरावची एकच घटना आपल्या समाजात. परंतु जे RSS आहे ते आपण पाहतोय ते खूप ताकदीनं आपल्यापेक्षा काही पटीनं ताकदीनं आरती उभे आहे. पण त्याला प्रतिकार करायच्यासाठी त्याला जर काही जास्त आता आमचे मित्र फार जोरजोरात बोलत होते. मी आपला ऐकत असतो. ते नेहमी आम्ही एकत्र कुठतरी भाषण करतच असतो. त्या सुकुमार कांबळेच्या काय नाही त्याबद्दल बोलतात. व्यवहारामध्ये परिस्थिती अशी आहे की मी जो गरीब माणसांच्या काम परिस्थिती आपल्या हाताच्या फार पलीकडे आहे आणि तिथपर्यंत पोहोचण्याच्यासाठी व्यवस्था आपल्याकडे नाही. कोणाकडेच नाही. आपल्या पुढे कुठल्याही नेत्याकडे नाही. म्हणजे माझ्यासह आपण सरे आपल्याकडे तिथपर्यंत पोहोचण्याची यंत्रणा नाही. हे जे तुम्ही सगळे जे बसलेले आहात वापरून 2 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. त्याची पहिली गोष्ट आहे की ही फौज आहे ही लढणारांची नाही. ही फौज ही रसद पुरवणारांची आहे. आमचे ही रसद पुरवणारांची फौज आहे. तर त्यांच्या मर्यादांमध्ये ते जे काही करतायत याचं कौतुक तर आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शाबासकी दिली पाहिजे की बाबासाहेबांची काहीतरी एक राशी आहे की जी पुन्हा समाजासाठी काही करू मागताय. त्यांच्या मर्यादामध्ये पण ते करताय. हे जे काही तुम्ही उभं केलंय आता त्याच्या पलीकडे जायला पाहिजे. आपण सगळ्यांनी थोडा याचा विचार करूया
मी पण सरकारी नोकरीत होतो, 10 वर्ष सरकारची नोकरी केलेली आहे, मला त्यांच्या सगळ्या माहिती. तिथे राहून आता मला आश्चर्य वाटत, ते पोलीस अधिकारी वापरून सरकार करत होते तेव्हा मला कळत नाही की नेमकं काय झालंय. पण नंतर असं लक्षात आलं की कदाचित ते आपले असू शकतील, त्याच्यामुळे ते आले असतील. ते महाराष्ट्र सरकार काही तुम्हाला असं पुन्हा दाखवून वगैरे सरकार करेल ही शक्यता नाही. याचा अर्थ असा की माणसं आपली सगळीकडे आहेत, पण ती मर्यादांमध्ये कायद्यांमध्ये बांधलेली आहे. वामनांकडे ताकद आहे, वामनांकडे पैसे आहेत आणि वामनराव पैसे जमा करू शकतात. अशा तिन्ही गोष्टी आहेत. आता त्यातली एक जी शक्ती तुम्हाला मी सांगितली की ऑन द रोड हे कुणी काही करू शकणार नाही, पण रोडवर जाणारे आहेत ना त्यांच्या मदतीला हे सगळे येऊ शकतात. आता रचना अशा पद्धतीने करायला पाहिजे की ही जी संबंध शक्ती आहे या शक्तीचा वापर हा खाली काम करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी वापरला पाहिजे. दुसरं, शत्रू इतका भयंकर आहे की जसं त्यांनी सांगितलेला ईश्वर सर्वव्यापी आहे तसा ब्राह्मण सर्वव्यापी आहे. मला आठवतं वामनराव ब्राह्मण असं म्हणून टीका करणं सुद्धा फार अवघड होतं. हे तुम्ही पहिले आहात की जे माईक हातात घेऊन बाबाने बोलून ब्राह्मणांच्या म्हणते ब्राह्मणांनी हे केलं. खूप लोकांना धक्का बसले, फारच आक्रमक आहेत. म्हटलं ब्राह्मण म्हणलं की तो आक्रमक कसं होतो? ब्राह्मण शब्द वापरल्याबरोबर भ्र काढायची व्यवस्था नाही. भ्र काढायचं नाही म्हणजे ब्राह्मणातला भ्र सुद्धा उच्चारायचा नाही अशी ती तंबी आहे. म्हणून आपण म्हणतो भ्र काढायचं नाही. भ्र काढायचं म्हणजे काय? ब्राह्मण म्हणायचं सुद्धा नाही. अशा काळात वामनराव तुम्ही रोज मी पाहतो की त्या फेसबुक वरती ते इंटरव्ह्यू चाललेले असतात आणि अशी ठोकाठोकी चाललेली असते. आय एम व्हेरी हॅपी. ते कोणी करत नाही. असं अंगावर जाणं म्हणजे आपल्या मरणाला आमंत्रण देणं असं आहे. आणि त्याच्यामुळं मला फार काळजी वाटते. आमचे मित्र म्हणाले की ते येऊ करतील आणि तो काय करतील ना ते आता तुम्हाला सांगतो. सुकुमार कांबळे सर आपल्याला कळणार सुद्धा नाही आपल्याला मारले, आपल्या शेजारच्या माणसाला मारले हे सुद्धा आपल्याला कळणार नाही. इतकी यंत्रणा ही त्यांच्याकडे आहे. शत्रूला कमी लेखता कामाचं नाही. त्याची ताकद काय आहे ते आपण पाहिली पाहिजे. आज त्यांच्याकडे इतकी प्रचंड ताकद आहे की ते काहीही करू शकतात. माझं वापरून हे फार उघडपणे बोलत होते कांबळे सर. इतक्या उघडपणे नाही बोलता येणार. आपण 5-10 माणसं बसलं पाहिजे. आणि सभेत सांगता नाही येणार, पण मी तुम्हाला सांगतो की शेतकरी असतो तो सोयाबीन पेरलेला आहे आणि सोयाबीन मध्ये लय तण उगवलंय, लय गवत उगवलंय, तर त्याला गवत मारण्यासाठी तृणनाशक मारायला लागते. बामणरावाचा तो फवारा हातात घेतला पाहिजे आणि तण मारलं पाहिजे. पीक जगवायचं तण मारायचं काम अवघड आहे, पण हेच करावं लागेल. तुम्ही म्हणा तुम्ही आमच्या वाट्याला गेला ते येऊ करून तेऊ करू, काही नाही, काहीही नाही. एक सुद्धा माणूस उठून ह्यांच्या विरुद्ध बंड करील ही शक्यता नाही. हा देश अशा गुलामांचा आहे की जो टाचा घासून मरतो, उपाशी मरतो, पण क्रांती करीत नाही, बंद करीत नाही. अदरवाईज तेव्हाच आलं पाहिजे ना बंड. ते का होत नाही? तर ते होत नाही त्याचं कारण इथं गुलामी पक्की केलेली आहे. सारा करोड विभाग इथं बसवलेला आहे. तो काही करायला गेलं तर ते असं म्हणतोय की हे करायचं येणार नाही,
ते करता येणार नाही, ते करता येणार नाही. का करता येणार नाही? तर स्वर्ग मिळणार नाही. का करता येणार नाही? तर देव भोकांडी बसेल. ही देव नावाची भयानक गोष्ट त्यांनी आपल्या एक्सप्लॉयटेशन साठी प्रत्येकाच्या डोक्यात घातलेली आहे. त्याला कितीही तुम्ही सांगा तरी सुद्धा त्याच्या डोक्यातला देव निघत नाही. आपल्याला दोन गोष्टी बाहेर काढायला लागतील डोक्यात. एक देव आणि दुसरा ब्राह्मण. हे दोन हात्याला येते सत्ताकडे. एक आहे देव आणि दुसरा आहे ब्राह्मण. कारण देवाकडे जायचं तर ब्राह्मणाशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. जगांची गुलामी जी आहे, बाबासाहेबांचा मुघल समाज जर रत्नारामराव सोडला तर उरलेल्या सगळ्यांची परिस्थिती गुलामच आहे. आपल्यासारखी माणसं किती? फार कमी आहे. आपण गुलामांची संख्या प्रचंड आहे. एक एक पिलर जे आहेत लोकशाहीचे ते ढासळायला त्यांनी सुरुवात केली. ज्युडिशरीवरती त्यांनी हमला केला. मीडिया 100% त्यांच्या हातामध्ये आहे. मिलिटरी त्यांच्या हातामध्ये आहे. सत्ताधारी पार्टी विरोधी पार्टी त्यांच्या हातामध्ये आहे. आजच्या काळामध्ये जर तुम्ही बघाल तर एकही विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टी ठेवायला तयार नाहीये. लोकशाहीमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याची डेफिनेशन आहे. लोकशाहीचा अर्थ होतो लोकांचं तिथं प्रतिनिधित्व असलं पाहिजे, समाजाचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे. आणि जर असं असेल तर ब्राह्मणांना एक हाती सत्तेवरती व्यवस्थेवरती अंकुश निर्माण करणं शक्य नाहीये. म्हणून त्यांची जी पॉलिसी राहिलेली आहे ती पॉलिसी म्हणजे सत्तेचं एकीकरण, एकत्रीकरण. ही त्यांची पॉलिसी राहिलेली आणि त्याच पॉलिसीवरती निरंतर ते काम करत राहिलेले आहेत. म्हणून त्यांनी डेमोक्रेसी नावाला ठेवली. एक 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 ते बुरुज आपला ढासळत होते. ह्या डेमोक्रेसीमध्ये, संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे विरोधी पक्ष मजबूत असायला पाहिजे होता. आजच्या घडीला सेना संपवली. महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही बघत आहात. आपचे आमदार काल 2-4 दिवसापासून गायब आहेत. काँग्रेस पार्टीला सुद्धा ते खतम करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत. करण्याची हिंमत करत नाहीये कारण त्यांना ब्राह्मणांचा विरोधी पक्ष पाहिजे आहे. बीएसपी जी राष्ट्रीय लेवलची पार्टी होती, 0 वरती तिचा आणून ठेवलेला आहे. युपी मध्ये ते खातेही खोलू शकले नाही. छोट्या छोट्या प्रादेशिक पार्ट्या खतम करण्याचा झपाटा या लोकांनी लावलेला आहे. त्यांना या देशामध्ये फक्त एक सत्ता, फक्त ब्राह्मणांची सत्ता या ठिकाणी आणायची आहे. आणि सगळ्यात मोठी अडचण त्यांना फक्त बामसेफची होतीये. त्यांनी नोटबंदी आणली, अर्थव्यवस्थेवरती अंकुश मिळवला, डिजिटल इंडिया बनवला, तुमच्या हातातली रोकड काढून घेतली. त्यांना इतकी घाई लागलेली आहे हिंदू राष्ट्र घोषित करण्याची. त्यांनी ज्या राम मंदिरावरती एवढं मोठं आंदोलन उभं केलं, ओबीसींना वापरण्याचं काम केलं, त्यांना डायव्हर्ट करण्याचं काम केलं. बीजेपी जर सत्तेमध्ये आली तर त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पॉलिसी बनवल्या त्याच्यामध्ये एक महत्वाची पॉलिसी राम मंदिराची होती. त्याला सुद्धा आपण विरोध केला. लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी राम मंदिराचा पायाभरणीचा काम करण्याचा प्रयत्न केला. एक दिवस अगोदर ट्विटरवरती खूप मोठा ट्रेंड आपण चालवला आणि दुसऱ्या दिवशी झक मारून पीएम मोदीला त्याच्या संदर्भामध्ये स्टेटमेंट द्यावं लागलं. इलेक्ट्रॉनिक वोटिंगच्या माध्यमातून बीजेपी सत्तेमध्ये येत आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला जमिनी स्तरावरती, न्यायालय स्तरावरती जो विरोध, जी लढाई, जे आंदोलन बामसेफने उभं केलं त्याचा परिपाक असा झाला की 2019 मध्ये जवळजवळ 22 विरोधी पार्टी एकत्र येऊन संसद भवन घेराव घालण्याची तयारी करत होता. या गोष्टीला डायव्हर्ट करण्यासाठी त्यांनी पुलवामाचा हल्ला घडवून आणला आणि आपलेच जवान मारले. याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला माननीय वामन मेश्राम साहेबांनी एक व्हिडिओ जारी केला, तो अगदी पाकिस्तानमध्ये सुद्धा त्यांनी व्हायरल केला. त्याच्यावरही पीएम मोदीला त्याचं उत्तर द्यावं लागलं. NRC CAA सारखा जो कायदा आहे
ज्या कायद्याच्या अंमलबजावणीने हा देश त्यांना ब्राह्मण राष्ट्र घोषित करायचं होतं, त्या कायद्याची ते बिल पारित झालेलं असताना सुद्धा फक्त आणि फक्त बामसेफ मैदानामध्ये असल्यामुळे त्याचे एक्झिक्युशन करण्याची त्यांची आजपर्यंत हिंमत झाली नाही. त्यांनी पार्लिमेंटवरती 100% त्यांचा कब्जा मिळवलेला आहे. आज बिलावरती कुठलीही चर्चा होत नाही, फक्त एकतर्फा निर्णय घेतला जातो. ते बिल राष्ट्रपतीच्या पुढ्यात ठेवलं जातं, त्याच्यावर सह्या होतात, तरी सुद्धा त्याची एक्झिक्युशन करण्याची हिंमत का होत नाही? कारण बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा हा निरंतर मैदानामध्ये आहे, निरंतर चॅलेंज करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आवाज, आपली ओळख, आपली विचारधारा लोकांपर्यंत पोहोचत आहे, जनमत तयार करण्याचं काम करत आहे. आणि या जनमताला, या आक्रोशाला, या आंदोलनाला सगळ्यात जास्त ब्राह्मणी सरकार, PM मोदी असू दे, RSS असू दे, घाबरत आहे. सगळ्यांचा बंदोबस्त करता येतोय, कोणाला ईडी लावली जाते, कोणाला CBI लावली जाते, सगळं करता येतंय. फक्त बंदोबस्त बामसेफचा करता येत नव्हता. बाहेरून याचा बंदोबस्त करता येणं शक्य नव्हतं, म्हणून काही गद्दारांना सोबत घेऊन त्यांनी याचा बंदोबस्त करण्याचा विफल प्रयत्न केला. IBचे जे फोन आमच्या कार्यकर्त्यांना येत आहेत, जो रिव्ह्यू ते घेण्याचा प्रयत्न करत आहे, जे रिपोर्टिंग ते घेण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्यावरनं एक गोष्ट दिसतीये की त्यांनी काहीतरी काम केलेलं आहे, ते कुठपर्यंत सक्सेसफुल झालेलं आहे याचं चेकिंग ते लोक करत आहेत. ते काय तुम्हाला कसे आहात, काय करताय, तुमचं काम कसं चाललंय हे विचारण्यासाठी फोन नाही करत आहेत. त्या लेवलवरनं जर काम चालू, याचा अर्थ ब्राह्मणांना या देशामध्ये ब्राह्मणी व्यवस्था त्यांची अबाधित राखण्यासाठी, ब्राह्मण राष्ट्र घोषित करण्यासाठी आणि ही डेमोक्रेसी 100% खतम करण्यासाठी जर कोणी अडसर असेल तर एकमेव बामसेफ आणि वामन मेश्राम आहे. गद्दार गँगनी जे फुटकळ कारणं दिलेली आहेत आपल्या समोर की भ्रष्टाचार होतो, नेतृत्व हे हुकुमशाही प्रवृत्तीचं आहे, ओबीसीचं आंदोलन, ओबीसीच्या विषयावरती कुठलाही निर्णय घेतला जात नाहीये, त्यांच्यावरती कारवाया झालेल्या आहेत, त्याच्यापैकी एकही कारण आता तुम्ही प्रत्येकाचं ऐकत असाल, कोणाचंही एकमत नाहीये. त्यांनी का विरोध केला आणि ते का फुटून गेले या गोष्टीवरती कोणाचंही एकमत नाहीये. याच्या अगोदरही बामसेफच्या इतिहासामध्ये तुम्ही बघाल तर बामसेफ मध्ये बऱ्याचदा तोडफोड झालेली आहे, पण त्यांचं एकमत तरी होतं, आमचं एकमतही नाहीये. बरं, आरोप काय करायचे हे सुद्धा आम्हाला समजत नाही. 21 करोड घेतले आणि काँग्रेस सोबत हात मिळवणी केली असा आरोप आहे. आणि तुमची व्हॅल्युएशन, तुमची लायकी तेवढी असेल, आमची तर जरा वाढवा. 21,000 करोड घेतले आणि बामसेफ फुटलं, म्हणा की काय बोलावं. आणि याला कुठल्याही गोष्टीचा आधार नाहीये. आपण सप्रमाण आतापर्यंत ह्या गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत की त्यांनी जे जे आरोप लावलेले आहेत ते बिनबुडाचे आहेत. आणि आज त्यांचं ज्या पद्धतीने काम चालू आहे त्या सगळ्या कारवायांवरनं एक गोष्ट लक्षात येते साथियो, की याच्या पाठीमागे निश्चितच PMO लेवलवरचा हात आहे, दुश्मनाचा हात आहे. याचा दुसरा अर्थ निश्चितच असं झालेला आहे की बामसेफची ताकद एवढी वाढली आहे की PM ला सुद्धा तुम्ही थांबवू शकता. त्यामुळे साथियो, या विषयाच्या अनुषंगाने जी काही माहिती आपल्याला आज भेटणार आहे त्या माहितीची समीक्षा आपण करायची आहे आणि फील्डमध्ये जाऊन मजबूतीने आपल्याला काम करायचं आहे आणि हा जो डाव आहे दुश्मनाचा तो हाणून पाडायचा आहे. बहुजन समाजाच्या मुक्तीचं आंदोलन चालवलं त्या सर्व संतांना, महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आजचा जो विषय या ठिकाणी बामसेफच्या 36व्या अधिवेशनात चर्चेला घेतला आहे, संघटन तोडफोड करण्याचा कार्यक्रम PMO स्तरावरून चालवला जात आहे, यावरून षडयंत्राची गंभीर कल्पना यावी. साथियो, PMO स्तरावरून षडयंत्र करण्याचे जे षडयंत्र सुरू आहे याचा अर्थ असा की या देशातील बहुजन समाज हा आता PM पदालाही धडका मारण्याच्या तयारीत आहे आणि त्याचं सर्वात महत्वाचं माध्यम आहे बामसेफ संघटन, बामसेफचं काम. या अगोदरही बामसेफमध्ये बऱ्याच वेळेस तोडफोड झालेली आहे, परंतु जो
मुख्य प्रवाह आहे तो प्रवाह चालवण्याचं काम माननीय मेश्राम साहेबांनी बामसेफचे सगळे जे नीतिनियम आहेत त्या नीतिनियमांना धरून आतापर्यंत चालवण्याचं काम मेश्राम साहेबांनी केलं. या ठिकाणी कांशीरामजी म्हणायचे की ब्राह्मण एखाद्या संघटनात जर गेला, कांशीरामजी उदाहरण द्यायचे की अगर 100 लीटर दूध है और उसमें 2 बूंद अगर नींबू की मिलाई जाए तो दूध फट जाता है. त्याच्यानंतर कांशीरामजींनी जे संघटन बनवलं होतं राजकीय, त्या राजकीय संघटनातही ब्राह्मणाची एंट्री झाली, ब्राह्मण घुसला, त्यानं ते संघटन तोडलं. आपण उदाहरण पाहतो आत्ताच, म्हणजे ज्या बहिणजी आहेत ज्यांना BSP मध्ये कार्यकर्ते आम्ही त्यावेळेस बहिणजी म्हणायचो, परंतु संघटन तोडल्यानंतर, संघटन ब्राह्मणाच्या नियंत्रणात गेल्यानंतर ते तहस नहस झालं. जसं दूध फाटतं तसं ते फाटलं आणि संपुष्टात आलं. ज्या राज्यात 3-3 वेळेस सरकार बनवलं, आज तिथं एक आमदार आहे आणि मला वाटतं तोही त्याच्या स्वतःच्या ताकदीवर निवडून आला असेल. साथियो, ब्राह्मण संघटनात वेगवेगळ्या मार्गाने प्रवेश करून संघटन, बहुजनांचं संघटन तोडत होता. परंतु मी धन्यवाद मानतो माननीय मेश्राम साहेबांचे की त्यांनी आता जो नियम बनवला की ब्राह्मणाला संघटनात एंट्रीज नाही, म्हणजे ना बजेगा बास, ना बजेगी बासरी. आता राहिला प्रश्न, आज जाऊन संघटन तोडलं जात नाही तर मग आतले जे ब्राह्मण आहेत, जे बहुजनाचे ब्राह्मणी मानसिकता असणारे लोक आहेत, हे शोधायचे आणि त्यांना तोडण्याचं काम करायचं. आणि तसं झालंही. आणि एवढं म्हणजे चुकीचा अपप्रचार, जे लोक तुटले ते इतक्या चुकीचा अपप्रचार करून म्हणजे ते कसे खरे आहेत हे दाखवण्याचं, मी आता उदाहरण, मला आपले कार्यकर्ते भेटले इकडचे कोकणातले सर, त्यांनी असं सांगितलं की जे गद्दार आहेत, त्यांचं नाव मी कोळेकर म्हणून आहे, एक इकडं मौर्य क्रांती संघात होते ते कार्यकर्ता, हे म्हटले की त्यांनी मला असं सांगितलं की प्रताप पाटलांचं आणि त्यांच्या मुलाचंच पटत नाही. म्हणजे आता ही काही एवढी थर्ड क्लास, म्हणजे हा अपप्रचार करण्याचा हा कोणता प्रकार आहे मी समजू शकत नाही. याचा अर्थ असा की त्यांची ती म्हणजे त्यांचा दर्जा किती घसरला गद्दारांचा हे आपल्या ध्यानात येतं. आता मौर्य क्रांती संघाची जी राज्याची बैठक झाली अजिंठ्याला, त्या बैठकीचं आयोजनच मुलानं केलं. म्हणजे अपप्रचार हे कोणत्या पातळीपर्यंत करतात हे आपण सगळ्यांनी सोशल मीडियावर पाहिलं. त्याचा काही विशेष फरक आपल्यावर पडणार नाही. राहिला प्रश्न IB म्हणजे जी गुप्तचर संस्था आहे आपल्या देशाची, ती म्हणजे शोध घेत आहे की संघटन तुटल्यावर जो फरक पडत होता अगोदर ते तपासण्याचं काम ते करत आहेत. तर त्यांना तो फरक दिसून नाही राहिला. म्हणजे त्यांचा जो उद्देश होता, त्यांचा उद्देश पूर्ण होत नाही हे त्यांना दिसत आहे. मी या ठिकाणी जास्त न बोलता एक विनंती अशी करतो की खापर्डे साहेबांनी म्हटलं होतं की जसं जसं आमचं संघटन मोठं होत जाईल तसं आमच्या संघटनात म्हणजे समाजात चमचे आणि दलालांची संख्या वाढवली जाईल, ब्राह्मणवाद ती संख्या वाढवेल आणि तसं सुरू आहे. म्हणजे असे पद दिल्या जाऊ राहिले त्यांच्या संघटनेचे. आता BJPचे आमच्या गावात 17 पद आहे सर, 17 पद BJPचे, आणि ते आपले लोक आहेत. मी या ठिकाणी विनंती अशी करेल, संघटन तोडण्याचं षडयंत्र ते करत राहतील. आपण आपल्या लोकांना समजावून सांगून, आपली चळवळ समजावून सांगून, आपल्या चळवळीचा महान उद्देश समजावून सांगून आपण त्यांना आपल्या संघटनासोबत जोडलं पाहिजे. असं कोणतं क्षेत्र नाही की ज्याला जर जो शेतकरी असेल त्याला आपण राष्ट्रीय किसान मोर्चा या विंग मध्ये जोडू शकतो. आणि म्हणजे वेगवेगळ्या आपल्या विंग आहेत, तर आपण त्यांना आपल्याशी कसं जोडता येईल हा प्रयत्न आपण केला पाहिजे. तोडण्याचं काम ते करतील. मी नेहमी एक तुकारामांचा अभंग सांगतो की बोलताना तुकारामांचा असा अभंग आहे की टाकी घाव सोशी येई देवपण,
फुटता लोक कुलापुसी, हे जे पवित्र काम आहे, हे महान उद्देश ठेवून चालणारं जे काम आहे. तुकाराम महाराज म्हणता की जसं दगडाची मूर्ती तो मूर्तिकार घडवतो, छन्नीचे घाव तो दगड शेवटपर्यंत जो दगड छन्नीचे घाव सहन करतो, त्याच दगडापुढं लोक नतमस्तक होतात, फुलं वाहतात. ब्राह्मणों की व्यवस्था इस देश में प्रस्तावित हो गई है. जिस समस्या का समाधान 1950 के जिस समस्या का समाधान 26 जनवरी 1950 को हुआ था, वो सारी की सारी समस्या अभी हमारे सामने निर्माण हो गई. मतलब हम लोग भी गुलामी के कगार पर है और उस गुलामी के आजादी का जो आंदोलन है वो भी आखिरी कगार पर है. तो इस आंदोलन को कैसे तोड़ फोड़ किया जाए, इसके लिए ये तोड़ फोड़ का कार्यक्रम पीएमओ स्तर पर होगा. और इसीलिए हमारे ही संगठन के कुछ कार्यकर्ता जो है, जिनको अभी हम लोगों ने गद्दार घोषित किया है, क्योंकि उन्होंने गद्दारी की है और गद्दार को गद्दार ही कहा जाता है. तो इन लोगों को पीएमओ स्तर पर काम पर लगाया गया है. इस तोड़फोड़ में जो लोग शामिल है, कौन से लोग हैं, तो संगठन में जो काम करते हैं, जिसको अपमान सहन नहीं होता है, वो लोग शामिल है. दुखी लोग हैं. कुछ लोग जो है वो महत्वाकांक्षी लोग हैं, जिनको अध्यक्ष बनना होता है, जिनको पद की अपेक्षा होती है. आंदोलन के साथ कोई लेन देन नहीं होता है, पद की अपेक्षा होती है, महत्वाकांक्षी लोग होते हैं. तीसरे नंबर पे जो लोग हैं संगठन के, जिनके ऊपर संगठन ने इंक्वायरी लगाई थी, जैसे कि किसी को काम दिया गया है, तो वो काम दिया है या फंड जमा किया है, फंड जमा समाज से फंड जमा किया, लेकिन संगठन के पास जमा नहीं किया, ऐसे लोगों की इंक्वायरी लगाई गई है. ऐसे लोग भी इसमें शामिल हैं. क्योंकि इंक्वायरी लगाई गई है तो जवाब देना पड़ता है, तो जवाब नहीं देने का है तो डायरेक्ट तोड़फोड़ का काम शुरू करते हैं. तोड़फोड़ का काम शुरू करने से वो उसकी इंक्वायरी खत्म हो जाए. तो ऐसे भी लोग इसमें शामिल हैं. करप्टेड लोग जो है संगठन में, वो भी कुछ शामिल, करप्शन किए हुए लोग शामिल हैं. इसमें सबसे बड़ा, जिसके माध्यम से संगठन में तोड़फोड़ का काम शुरू किया, वो है मादल साहब. ये तोड़फोड़ के पीछे में सबसे बड़ा कोई होगा तो वो है मादल साहब. मादल साहब ने यूपी के कुछ लोगों का इस्तेमाल किया, जिसमें मनोज पासी और प्रदीप राम, जिसको हम प्रदीप अम्बेडकर कहते हैं, उनको उसने यूपी में काम में लगाया. कुछ महाराष्ट्र के लोग भी उसमें शामिल है. महाराष्ट्र के लोग, यूपी के लोग और गुजरात के लोग भी इसमें शामिल. वो लोग, उन लोगों ने जो इल्जाम लगाया है कि बामसेन संगठन के प्रेसिडेंट जो है वो तानाशाही, इसलिए हम काम नहीं करेंगे. इल्जाम
साथियों, जिस संगठन में तानाशाही नहीं होती है वो संगठन का जो ऑब्जेक्टिव है फुलफिल नहीं होता। बाबा साहब अम्बेडकर तानाशाह थे, सबसे बड़े लोकतांत्रिक थे, हम भी लोकतांत्रिक हैं, हम समाज में लोकतंत्र लागू करना चाहते हैं, लेकिन संगठन में लोकतंत्र हम लागू नहीं करना चाहते। ये ध्यान रखना चाहिए कार्यकर्ता। अगर संगठन में लोकतंत्र अगर लागू करते हैं तो हर कोई कार्यकर्ता अपने मन से काम करेगा, मैं जैसा चाहे वैसा करूं। इससे संगठन का ऑब्जेक्टिव फुलफिल नहीं होता है, संगठन की रिक्वायरमेंट फुलफिल नहीं होती है। तो संगठन में तानाशाही होनी चाहिए। दिया हुआ काम, लीडर ने दिया हुआ काम पूरा करने की जिम्मेवारी उसकी होती है, पूरा करना चाहिए। महाराष्ट्र में कल्याण स्थित महाराष्ट्र राज्य का जो बामसेफ का 36वां राज्य अधिवेशन संपन्न होने जा रहा है, इस अधिवेशन की अध्यक्षता हमारे मार्गदर्शक आधुनिक परिवर्तन के जननायक माननीय विश्राम साहब कर रहे हैं। और पहले सेशन में एक सब्जेक्ट लगाया था जिस पर महाराष्ट्र के बड़े जो विद्वान लोग हैं उनके द्वारा चर्चा की गई। साथियों, दूसरे सेशन का जो सब्जेक्ट लगाया गया है कि बामसेफ संगठन में तोड़फोड़ व्योम स्तर पर चल रही है। आखिरकार इस देश की मनुवादी व्यवस्था जब भारत में बहुजन समाज का उद्धार, उत्थान और कल्याण करने के लक्ष्य में संगठन भारत भर में व्याप्त होते हैं, उनकी शक्ति बढ़ जाती है और इस देश के मनुवादी व्यवस्था को तोड़ने की काबिलियत पैदा करती है, तब इस देश में बड़े पैमाने पर सबसे पहले तो उस संगठन को रोका जाता है। अगर वो संगठन रुकता नहीं है तो उसको नष्ट करने का प्रयास किया जाता है। अगर वो नष्ट भी नहीं होता है तो उसको रोकने का और उसको तोड़ने का प्रयास किया जाता है। इतना बड़ा गंभीर सब्जेक्ट आज के इस सभा में, सम्मेलन में लगाया है। साथियों, मुझे नहीं लगता कि मैं एक वक्ता होने के नाते जो बामसेफ के 36वें राज्य अधिवेशन और महाराष्ट्र के हमारे बामसेफ के साथियों ने हमें इस विषय को रखने के लक्ष्य में काबिल समझा। वैसे भी हम लोग कद से भी छोटे हैं और दिमाग भी छोटा है, तो उस विषय को न्याय देने के लायक हमारी अपनी बुद्धि है ऐसा हम लोगों को नहीं लगता है। इस विषय को खास तौर पर साभी विश्लेषित कर सकते हैं। फिर भी बामसेफ के हमारे अपने महाराष्ट्र की जो साथी है उनका मैं आभार व्यक्त करता हूं कि आप लोगों ने कम से कम हम लोगों को काबिल तो समझा, इस विषय को ये लोग रख तो पाएंगे। साथियों, लगभग भारत में 15 अगस्त 2022 को भारत का 75वां आजादी का दिन मनाया गया। हम लोगों को यह बताया गया कि आप 75 साल हो गए आप आजाद है। उस देश में आजाद है जिस देश में बहुजनों की आजादी का जश्न 75 साल उस लाल किले से हम लोग मना रहे, जो लाल किला इस देश के वर्णवादी व्यवस्था ने इस देश के कारपोरेट को बेच दिया है। कहां से हो रहा है हमारा? उस लाल किले से हो रहा है 75वां यानी अमृत महोत्सव। हम इस देश की वर्णवादी व्यवस्था हम लोगों को क्या महसूस करा रही है कि आप लोग आजाद हो। कैसे हो? आजाद हो। और आजाद किन मुद्दों पर हो? आपको इस देश में समता, स्वतंत्रता, न्याय, शिक्षा और आरोग्य यानी जीवन के जो संविधान में है वो संविधान में लिखे मूल्यों के आधार पर आप आजाद हो। जो संविधान में है वो समाज में दिखाई नहीं देता, जो समाज में वो संविधान में दिखाई दे रहा है। साथियों, जिस सब्जेक्ट के ऊपर जो बात करनी है, संगठन तोड़फोड़ करने का कार्यक्रम पीएमओ स्तर से चलाया जा रहा है।
साथियों, जिसकी सरकार होती है उसकी पुलिस होती है, जिसकी सरकार होती है उसकी कार्यपालिका होती है, न्यायपालिका होती है, मीडिया होती है। तो आज भागसेप राष्ट्रीय स्तर पर 31 राज्यों में काम कर रहा है, 550 जिलों में काम कर रहा है। भारत में 6 लाख गांव है, 2 लाख गांव के बीच में हम जा चुके हैं। 22 ब्लॉक में काम कर रहा है। तो ये राष्ट्रव्यापी संगठन है और राष्ट्रव्यापी संगठन का खतरा आरएसएस बीजेपी को था। और ये पहली बार नहीं हुआ, इसके पहले भी संगठन में तोड़फोड़ की गई थी, लेकिन इसके बाद अभी जो तोड़फोड़ हुई है उसे हम तोड़फोड़ नहीं कहे, वो खरोच करने का प्रयास उन लोगों ने किया। हम उसको तोड़फोड़ नहीं मानते। अगर तोड़फोड़ हुई होती तो नीचे जितने बैठे उतने ऊपर बैठे, नीचे हॉल में जितने लोग हैं उतने ऊपर बैठे हैं, इतने लोग नहीं आते। यानी कल जो मेश्राम साहब के कार्यक्रम चल रहे थे, जितने लोग आ रहे थे उससे कई गुना ज्यादा अभी लोग आ रहे हैं। जितना फंड पिछले साल नहीं मिलता था उससे कई गुना ज्यादा निधि अभी मिल रहा है। यानी जो अवरोध था वो अवरोध हट गया है, ऐसा नहीं। और ये तोड़फोड़ करने वाले लोग कौन है? जो अंडर ऑब्जर्वेशन में चल रहे थे। एक होता है ऑब्जर्वेशन, दूसरा होता है अंडर ऑब्जर्वेशन। कुमार काले भागसेप के राष्ट्रीय महासचिव थे, अंडर ऑब्जर्वेशन में चल रहे थे। ये टीवी चैनल पर आया, हमको मुख्य संपादक बनाया था। तो कुमार काले का जो कैरेक्टर है वो आर्थिक भ्रष्ट कैरेक्टर था, गुटबाजी वाला कैरेक्टर था, संगठन को डैमेज करने वाला कैरेक्टर था। दूसरी बात, ये अंडर ऑब्जर्वेशन में जो चल रहे थे वो तोड़फोड़ में लगे थे। दूसरा, जिनके ऊपर इंक्वायरी चली, दोषी पाए, ऐसे लोग तोड़फोड़ में लगे। तीसरा, जिनके ऊपर इंक्वायरी चल रही थी, दोषी पाएंगे इस डर के कारण तोड़फोड़ में लगे। चौथा, जातीय चेतना, कुमार काले ने कहा ओबीसी के ऊपर अन्याय हुआ, सुरेश दादा पाटिल ने कहा ओबीसी को साइडलाइन किया। ओबीसी को कैसे साइडलाइन किया? आप राष्ट्रीय उपाध्यक्ष भारत मुक्ति मोर्चा के, आपकी पत्नी बीएमपी की राष्ट्रीय उपाध्यक्ष, कुमार काले राष्ट्रीय महासचिव। साथियों, संगठन में रिजर्वेशन पॉलिसी नहीं होती है, संगठन में डिसिप्लिन पॉलिसी होती है। कुमार काले को उत्तर प्रदेश में बुलाया था, बोले मेरे मिसेस को थायराइड है। तो थायराइड है तो हॉस्पिटल में दिखाना चाहिए, 2-3 महीने की टैबलेट लेनी चाहिए डॉक्टर से। तब भी राष्ट्रीय अध्यक्ष जी ने कहा अगर इमरजेंसी में जाना है तो लखनऊ तो पूना का अंतर जो 22 फ्लाइट का है वो 1.5 घंटे का है, अब जा सकते हो। बोले नहीं, मुझे 6 महीने की छुट्टी चाहिए, 6 महीने की छुट्टी। माता ने कहा मुझे स्पॉन्डिलिसिस का प्रॉब्लम चल रहा है। ये स्पॉन्डिलिसिस थायराइड नहीं था, उन्नाव की ये जो थी माता के ऊपर, जो माता ने कहा उन्नाव में भाषण करते हुए राष्ट्रपति कोविंद और प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी को हिजड़ों का ड्रेस पहनाकर मैं नचवाऊंगा। ये राष्ट्रपति कॉन्स्टिट्यूशन से बड़े नागरिक है, उनको नचाने की तो दूर की बात है, अभी मातों को ही वो नचा रहे हैं। उन्नाव पुलिस स्टेशन से मातम को फोन गया, मातम के अम्बेडकर नगर। जैसे पुलिस थाना से फोन गया, फोन स्विच ऑफ किया, लखनऊ आए, लखनऊ से दिल्ली, दिल्ली से डायरेक्ट गुजरात तक बाहर। संगठन ने जानकारी दी, ये तो मेश्राम साहब को बताया नहीं, सचिवालय को बताया नहीं। तब भी उनकी केस लड़ने के लिए संगठन ने वकील लगाया। जज ने पूछा ये आदमी कोर्ट में क्यों नहीं आ रहा? तो वकील ने कहा थायराइड का प्रॉब्लम, ये
स्पॉन्डिलिसिस का प्रॉब्लम चल रहा। तो जज ने कहा स्पॉन्डिलिसिस का तो प्रॉब्लम मुझे क्या है, मैं तो हार्वर्ड कोर्ट में आ रहा हूं, उसको आने के लिए क्या प्रॉब्लम है। तो साथियों, ना मातंग साहब को स्पॉन्डिलिसिस का प्रॉब्लम था, ना कुमार काले की मिसेस को थायराइड का प्रॉब्लम था। अगर प्रॉब्लम होता तो हिमाचल प्रदेश के धर्मशाला में केडर कैंप सुनने के लिए वो नहीं जाते। मैंने डॉक्टर को पूछा, हमारे डॉक्टर पगार सर आए नहीं, वो ऑर्थोपेडिक डॉक्टर, जैसे जैसे आदमी की उम्र बढ़ती है तो हड्डियों में कमजोरी आती है। मातंग को स्पॉन्डिलिसिस का प्रॉब्लम होता तो धर्मशाला हिमाचल प्रदेश नहीं जाता, गुजरात को अच्छे। यानी गद्दारों का स्पॉन्डिलिसिस और थायराइड का प्रॉब्लम केवल मात्र संगठन को डैमेज करने तक सीमित था। अभी उनका प्रॉब्लम सॉल्व हो गया, घूम रहे इधर उधर, लोग नहीं मिल रहे। साथियों, संगठन तोड़फोड़ करने वाले के साथ में लोग नहीं जाते, लोग जोड़ने वाले के साथ में जाते हैं। हमारे महापुरुषों की आइडियोलॉजी तोड़ने वाली आइडियोलॉजी नहीं है, वो जोड़ने वाली आइडियोलॉजी है। और दुश्मनों की जो आइडियोलॉजी है वो जोड़ने वाली नहीं बल्कि तोड़ने वाली आइडियोलॉजी है। और जिस सिद्धांत पर ये लोग काम कर रहे हैं वो दुश्मनों के सिद्धांत पर काम कर रहे हैं। आरएसएस के गोलवलकर ने किताब लिखी बंच ऑफ थॉट, और बंच ऑफ थॉट में गोलवलकर कहता है अगर कोई संगठन डैमेज करना है तो संगठन के कार्यकर्ता के अंदर संदेह पैदा करो, संगठन टूट जाएगा। उससे भी वो संभव नहीं होता है तो कार्यकर्ता के अंदर महत्वाकांक्षा पैदा करो। धार्मिक उन्माद समझने वाली बात है। क्या चीज है धार्मिक उन्माद? मोहन भागवत और हमारे देश के प्रधानमंत्री मीडिया के नेशनल, जिसको हम गोदी मीडिया भी कहते हैं और नेशनल मीडिया भी कहते हैं, उसके सामने खुद से भगवान कहते हैं कि हम हिंदू को धर्म नहीं मानते, हिंदू कोई धर्म नहीं है। बात समझिए, कहते हैं, वो कह रहे हैं कि हिंदू धर्म नहीं है, संस्कृति है। एक नहीं कई बार बड़े बड़े बच्चों के नेशनल मीडिया के ऊपर उन्होंने बयान दिया और फिर दूसरी जगह पर बयान देते हैं कि देश दुनिया भर के हिंदुओं को एक हो जाना चाहिए। हमें हमारे धर्म से मतलब है, औरों को औरों के धर्म से मतलब होगा, लेकिन ये धर्म के नाम पे जो ध्रुवीकरण होता है, एक्चुअली धर्म क्या है? धर्म इक्वालिटी का नाम है, जो कि क्रिश्चियनिटी में है, मुसलमानों में है, सिखों में है, बुद्धिस्ट में है, ईसाइयों में है, लिंगायत में है, लेकिन हिंदू धर्म में दर्जे डाले लोअर वर्ग, उससे ऊपर उससे ऊपर उससे ऊपर। तो जो धार्मिक उन्माद में जो चालाकी करता है, जो लोगों को धार्मिक उन्माद बढ़ाता है, वो किस ढंग से कर पाता है? उनको अपने ही लोगों में जो दर्जेदारी जो उन्होंने दिया हुआ है, जिसको डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने संविधान लिखते समय बहुत बड़े तरीके से एससी, एसटी, ओबीसी का नाम दिया और उनको एक ही झटके में उन्होंने धार्मिक उन्माद और धार्मिक व्यवस्था से अलग कर दिया संविधान के अनुसार। लेकिन धार्मिक उन्माद बढ़ाने के लिए और इस व्यवस्था पर कब्जा करने के लिए ये लोग क्या कहते हैं? बड़ा फेमस कोट है, लॉकडाउन हमारे लिए एक मौका है। किसका कोटा है? मोहन भागवत का। क्या है?
मौका है। दुनिया भर के लिए ये बीमारी बताई जा रही है, लेकिन इनके लिए मौका है। मौके का फायदा वो कैसे उठाए बोले? कैसे उठाया? बोले जी प्रधानमंत्री मोदी ने 18 घंटे संसद में काम किया, ऑफिस में बैठ के काम किया। काम क्या किया? हमारे गांव की कोई समस्या होती है, गली मोहल्ले की समस्या होती है, तो 10 लोग बैठ के उसको डिस्कस करते हैं कि ये काम ऐसे किया जाना चाहिए, ऐसे किया जाना चाहिए, सिर्फ सबके मनामत से। फिर एक बात पर शामिल होता है कि हाँ ये बात ऐसे होनी चाहिए, तो ही सबके सहमति होगी और ठीक होगा, तो उसको पास किया जाता है। तो बोलते ये बता हमारा पास हो गया। हिंदू वो नहीं कह रहे। अगर मैं कहूंगा कि हिंदू कोई धर्म नहीं है, मुझे सुबह उठा के जेल में डाल दो। लेकिन मोहन भागवत और प्राइम मिनिस्टर हमारे कहते हैं कि ये संस्कृति है। अगर ये सिर्फ संस्कृति है तो इस नाम से फिर धार्मिक उन्माद कैसे बढ़ रहा है? कोई संस्कृति आपस में लड़ने को नहीं कहती। तो यहां पर हर प्लेटफॉर्म का यूज हो रहा है। अगर कोई कहा सुप्रीम कोर्ट के पास में कि सर ये इलेक्शन में या चुनाव में ये तकलीफ नहीं, वो इलेक्शन कमीशन तय करेगा। और इलेक्शन कमीशन वाले पहले से ही जवाब दे रहे हैं कि हमारे पास तो इसका आप सामने खड़ी है, इसको बगैर हाथ लगाए आप सिद्ध कर दो कि इसमें कोई घोटाला नहीं है। हम लोग हिंदू धर्म को धर्म नहीं कहे तो हमको जेल में डालेंगे, लेकिन वो इसको धर्म नहीं संस्कृति कहते हैं। और बाद में वो बाहर के मीडिया में कहते हैं कि दुनिया भर के हिंदुओं को एक होने की जरूरत है। और हम लोग भी ओबीसी SC ST के हम लोग काफी साल से संघर्ष कर रहे हैं। लोगों को भी पता नहीं क्या बात है, यह लगातार संपर्क की कमी हो जाती है कि वो एक सच्चाई को समझने के बजाय हर व्यक्ति एक जैसा है, हर एक में खून एक जैसा है, हर एक का पैदा होने का तरीका एक है। लेकिन हमारे जो बीच में से जो गद्दार लीडर ऐसे निकल जाते हैं, उन्हीं जैसे लीडरों को वो यूज करके हमारे ही लोगों के खिलाफ हमारे समाज में तोड़फोड़ करते हैं। मध्ये नेहमीप्रमाणे समाजाला जागरूक करणारे, गोपीत असणाऱ्या समाजाला त्याला त्याच्या समस्येची, त्याला त्याच्या फुलाफेरीची जाणीव करून देणारे नेहमीप्रमाणे असे विषय वामशेच्या अधिवेशनामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. आताचा जो विषय आहे तो विषय देखील फार महत्वाचा आहे. धार्मिक ध्रुवीकरण, देश विभाजनाचा धोका, एक मंथन. मित्रांनो, धर्म ही संकल्पना आहे. ही धर्म संकल्पना अनेकांनी आपापल्या पद्धतीने ती सांगितली आणि आपापल्या सोयीची ही संकल्पना ते सांगत आले. आपण तळमळीने ऐकावं, कारण आम्ही काही कोणते व्यावसायिक वक्ते नाही आहोत, हे लक्षात घ्या. आम्ही आमचा जीवाचं रान या समाजाला घडवण्यासाठी करतो आहोत. म्हणून जी काही मांडणी करायची आहे ती मांडणी ही हृदयातली मांडणी असेल, जगण्याचे अनुभव असतील आणि निश्चितपणे त्याचा आपल्याला फायदा होईल. धार्मिक ध्रुवीकरण जेव्हा केल्या जातं
तर त्याचा एक पैलू असा असतो की धर्मसंकल्पना तिथे स्पष्ट नसते. धर्मसंकल्पना जर प्रत्येक व्यक्ती आपापल्या सोयीच्या दृष्टीनं जर त्याची संकल्पना त्याची व्याख्या करणार असेल तर तो धर्म अधर्माचं रूप घेत असते. आचार्य रजनीश एकदा असे म्हणाले, धर्म जब संगठन का रूप लेता है तब वहां पे वो धर्म नहीं रहता, वो अधर्म का रूप ले लेता. आणि धार्मिक ध्रुवीकरण धार्मिक संघटनेच्या माध्यमातूनच होत असते आणि त्याचा हेतू मानव कल्याण हा नसतो, तर त्याचा हेतू हा कुठेतरी शोषणाची व्यवस्था बळकट करणारा हा हेतू असतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.